नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या 21 जानेवारीच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. ऐश्वर्या तर सुमित्राला अशा एका ठिकाणी घेऊन आलेले असते, ज्या ठिकाणी खूप सामसूम असतं आणि कोणी माणसंही दिसत नसतात. आणि ती सुमित्राला म्हणते आपल्या दोघींचा प्रवास इथपर्यंतच होता. तर सुमित्रा जराशी घाबरते आणि म्हणते म्हणजे. तर ऐश्वर्या म्हणते या सगळ्या प्रश्नांचं उत्तर एकच आहे आणि ते तुला आत गेल्यानंतरच कळेल. आणि ऐश्वर्या आता सुमित्राला त्या ठिकाणी एका रूममध्ये ढकलते आणि तिला बंद करते. दुसरीकडे ऋषिकेश आणि जानकी एका माणसाला भेटलेले असतात. त्यावेळी तो त्यांना सांगत असतो ऑफिस तर नंतर हँडओव्हर केलं. तर ऋषिकेश विचारतो तुम्ही हँडओव्हर केलेत का ऑफिस? तर तो म्हणतो नाही, ते मॅनेजरने केलं. आणि तो आता यांना पत्तासुद्धा देतो मॅनेजरच्या घरचा. तर आता जानकी आणि ऋषिकेश लगेच तिथे येतात. तर एक माणूस दरवाजा उघडतो. तर जानकी त्याला म्हणते मकरंदाने त्याच्या बहिणीने आमचं घर हडप केलं आहे, तर तुमच्याकडे तिचा एखादा फोटो आहे का किंवा आय कार्ड वगैरे काही? तर आता तो माणूस जानकी आणि ऋषिकेशचं हे बोलणं ऐकून त्यांना आय कार्ड किंवा फोटो जे काही सापडेल ते देण्यासाठी तयार होतो. तर आता त्याला डॉक्युमेंट्सवरती मायाचा एक पासपोर्ट साईज फोटोसुद्धा दिसतो. तर तुम्हाला काय वाटतं, तो माणूस आता जानकीला तो फोटो देईल का? आणि तो फोटो पाहिल्यानंतर जानकी कशी रिॲक्ट करेल, तिला कसा धक्का बसेल? कॉमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, आपल्या मराठी मालिका चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुढील भागात.